योद्धा न्यूज चॅनल। राजगुरुनगरमध्ये राज्यस्तरीय वरिष्ठ गट कबड्डी स्पर्धेचा थरार। नाशिकच्या पुरुष व महिला संघांचे निर्भेळ यश। राजगुरुनगर खेड। हौशी कबड्डी फेडरेशन ऑफ महाराष्ट्र, हौशी कबड्डी असोसिएशन ऑफ पुणे आणि खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा 2025 ते 26 नुकतीच राजगुरुनगर येथील रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय चांडोली येथे उत्साहात पार पडली। या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी आपले वर्चस्व गाजवत प्रथम क्रमांक पटकावला। दिमाखदार उद्घाटन सोहळा 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या कालावधीत रंगलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुलभाऊ देशमुख, दीप्तीताई भोगाडे, राज्य सचिव भारतीताई जगताप, विजयसिंह शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले। यावेळी बोलताना अतुलभाऊ देशमुख म्हणाले की खेड तालुका हा कबड्डीचा बालेकिल्ला असून इथल्या मातीने अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत। सध्या क्रीडा संघटनांमधील राजकारणामुळे गुणी खेळाडूंवर अन्याय होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। मात्र अशा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना नक्कीच न्याय मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली। जिल्हा परिषद सदस्या दीप्तीताई भोगाडे यांनी खेळाडूंना शारीरिक व मानसिक विकासासाठी खेळाचे महत्त्व पटवून देत शुभेच्छा दिल्या। अटीतटीचे सामने आणि निकाल। या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून पुरुषांचे 24 तर महिलांचे 16 संघ सहभागी झाले होते। 3 दिवस चाललेल्या अटीतटीच्या लढतींनंतर निकाल खालीलप्रमाणे राहिले। पुरुष गट। प्रथम क्रमांक नाशिक मनपा, विजेता। द्वितीय क्रमांक पुणे जिल्हा संघ, उपविजेता। तृतीय क्रमांक नंदुरबार जिल्हा संघ। महिला गट। प्रथम क्रमांक नाशिक जिल्हा संघ, विजेता। द्वितीय क्रमांक नांदेड जिल्हा संघ, उपविजेता। तृतीय क्रमांक कोल्हापूर जिल्हा संघ। विजेत्या संघांना भव्य चषक, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। आयोजन आणि संयोजन। पुणे जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे सचिव अशोक देवकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले, तर सहसचिव ज्ञानेश काळे यांनी संघटनेच्या स्थापनेमागची भूमिका प्रास्ताविकातून मांडली। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य सचिव भारतीताई जगताप, खजिनदार बाळासाहेब जाधव, स्पर्धा निरीक्षक गोकुळ तांदळेने, प्रकाश आढाव तसेच खेड तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पुणे जिल्हा संघटनेचे खजिनदार रामदास रेटोडे यांनी केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमची युद्ध न्यूज चॅनलची प्रतिनिधी दत्ता भगत यांनी।